पाहायला गेलं ना तर व्यावसायिक गटामध्ये चर्चेत असलेलं नाव विजय घाणेकर सरपंच. सध्याच्या घडीला धुमाकूल घातले अक्षरशः सोशल मीडियावर सरपंच या नावाने. सर्व क्रिकेटर्स असतील म्हणजे जर राम क्रिकेट कमिटीमध्ये सर्व सदस्य असतील त्यांच्या ट्विटरवर एकच नाव असेल ते म्हणजे विजय घाणेकर सरपंच. तो मात्र आज आमच्या सोबत दाखल झालाय. आज मोठमोठे चेहरे इथे पाहायला मिळतील. त्याचपैकी तुम्ही पाहायला गेलात ना तर हा खेळाडू सुद्धा एक ऑन स्ट्राईक उमेश घाणेकर रायगड प्रीमियर लीग एनडीआर तलेखार या संघाचा कर्णधार या वर्षातील रायगड प्रीमियर लीग मधील उमेश घाणेकर मैदानात दाखल झालाय. मित्रांनो, उमेश घाणेकर बद्दल जर म्हणायला गेलं ना तर हा खेळाडू या लेवल पर्यंत असंच पोचला नाही. त्याची अथांग मेहनत आहे. सकाळी उठून प्रॅक्टिस करतो. त्यानंतर मात्र वेट सुद्धा आहे त्याला. मेहनत करून तो खेळाडू या लेवल पर्यंत पोहोचलाय. आणि चालू असलेला सामना एका बाजूला असतील रोडपूर तर दुसऱ्या बाजूला असतील तलेखार. चला सामना चालू करा. आणि गोलंदाजी वार तयार झालाय. निशी कर्णेकर. निशी कर्णेकर रोहा तालुक्यातील एक महत्वाचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडूंपैकी एक निशी कर्णेकर. पहिला चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु चेंडू गेलाय सर यष्टीरक्षक राणा मोरे यांच्याकडे. त्याचप्रमाणे श्री संदीप नगरे साहेब एक आधारस्तंभ मोठा भाऊ आपला सोबत जितू दादा मोरे यांचा हा चेंडू पहा आडव्या बॅटने घणाघाती प्रहार चेंडूला धाडून दिले. लाटांच्या स्वार होऊन सिक्सर पहिला षटकार. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू होता जरूर तर यष्टीरक्षकाकडे गेला नंतर मात्र समोरचा चेंडू आणि उमेश ठाणेकर समोरचे चेंडू नक्कीच सोडत नाही. त्याला खूप दूरवरून मारतात. उमेश दोन मोठे खेळाडू हा मात्र चेंडू याचं वन बाउन्स पंच वाईट चेंडू. यस पंच वाईट याचं वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव. वन बाउन्स नक्कीच वॉर्निंग करतात निशी कर्णेकर यांना. वन बाउन्स बॅटर मात्र रंगणार. पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू षटकार. निशी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला उमेश. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला खेळून काढलाय चेंडू काय रक्षक आता मात्र होतय फलंदाज उमेश घाणेकर बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला खेळाडू बाद. खेळाडू समोरच्या असलेला परततोय तो म्हणजे उमेश घाणेकर यांच्या स्वरूपाचा मोठा धक्का तळेकर संघाला. शिला इंटरप्राइजेस पुरस्कृत हेमंतरंग तळेकर पाहत आहे तर दुसऱ्या बाजूला रोडकोट नवीन फलंदाज येतोय वैभव देऊळकर संघाचा कर्णधार. नोंद असते दोन्ही संघाला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. वारंवार सूचना करतोय आम्ही. प्रत्येक संघाला विनंती असेल अन्यथा नावामध्ये जर बदल झाला तर कोणतीच जिम्मेदारी नसेल. वैभव देऊळकर शिकरनेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. एक षटकार खाल्ला जरूर परंतु कमबॅक. हा चेंडू चांगला खेळून काढला कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न
नक्कीच प्रयत्न होणार आणि सक्सेसिव्ह होणार कारण रनिंग बिटवीन द विकेट सुपर आहे सूरज याची. सूरज एक हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू, शांत आणि संयमी खेळाडू. खेळाडू जेव्हा जेव्हा खेळतो ना तेव्हा खूप सुंदर फटके त्याच्या बॅट मधून येत असतात. नाही का सज्ज होईल निशी कर्णेकर, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हातोळताय निशी कर्णेकर. वैभव देवकर हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ जातोय यष्टीरक्षक राणा मोळे यांच्याकडे. मिळवली धावसंख्या आतापर्यंत 9. ऑन बोर्ड. पाहू शकाल सागर मोरे अँड टीम ऑफिशियल असतील त्याचप्रमाणे सर्व कमिटी मेंबर्स आज मात्र हजर झालेत. दांडा खार दांडा या मैदानावर. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू काय घडते मैदानात पंच मात्र आमच्यापर्यंत बोलतायत. वाईट चेंडूची संख्या एक धाव अतिरिक्त संघाची वार्षिक धाव संख्या 10. त्याचप्रमाणे आमच्यासोबत जुडले तर आमचे साथी स्कोरर एक योजनेची अतिरिक्त मारण्यात एकदा पंच आमच्यापर्यंत वाईट
सनी सनी पाटील आहे ना त्याप्रमाणे सुद्धा खेळाडू आहे. समोरचा खेळाडू शांत स्वभाव परंतु येऊन षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करतो जरूर. दोन चेंडूमध्ये दोन मोठे फटके आले जरूर. 2 षटकारानंतर मात्र संघाची धावसंख्या 27 24. एकदा हा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र अरुण मोरे एक जाऊ यॉर्कर स्वरूपाचा चेंडू हेलिकॉप्टर देण्याचा प्रयत्न होता जरूर. परंतु त्याच्यात अपयशी झाले ते म्हणजे सूरज. दरम्यान एक धाव बाईच्या स्वरूपात एका धावने संघाची वाढती धावसंख्या 28. एक बॅट कट चुकीची दुरुस्ती. नाही का हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काय घडते मैदानात. नक्कीच पाणी घेऊन जा जरा कृपया करून पाणी पुरवा. अपेक्षित 2026 पाच दोन आहेत. या मत लावणाऱ्यांचे सर्वांचे आभार असतील. तुम्ही पाहू शकाल व्हॉलेंटिअरच्या भूमिकेत दैवत सुद्धा असतील. त्याचप्रमाणे पंकज झाग असतील. तर उत्तर सुद्धा तुम्ही पाहू शकाल मैदानात. त्याचप्रमाणे बॅक स्टेज मध्ये सुद्धा काम चालू असताना त्या उपाध्यक्ष नितीन नाग असतील. त्याचप्रमाणे सरपंच विजय खाणे सुद्धा असतील. नक्कीच यांचं सर्वांचं योगदान या स्पर्धेत लाभलंय. धन्यवाद. धन्यवाद. 28 28 पुन्हा एकदा आपण बोलूया मैदानाकडे. आशिष हा चेंडू बॅटची कडा चेंडू जातोय हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतात जरूर. काय करते मैदानात एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावांनी मात्र संघाची वाढती धावसंख्या पोहोचतोय. पुढचा होणारा सामना मित्र निलेवन नावे विपक्ष विधी निलेवंत लेखात. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकी करून घेऊ. त्याचप्रमाणे आपण एक सत्कार करून घेतोय या स्पर्धेसाठी. करंजीविरा कोपरी या गावचे अध्यक्ष श्री प्रकाश आशा मोरे या स्पर्धेत आपण आलात. आम्ही आपले खूप खूप आभारी असतो. आपला या कमिटी मार्फत एक सत्कार केला जाईल. तरी मी आमंत्रित करतो या या कमिटीचा आधारस्तंभ असतील प्रमुख खेळाडू विजय घाणेकर सरपंच यांच्या हस्ते या करंजीविरा कोपरी गावचे अध्यक्ष प्रकाश आशा मोरे
राज. 12वा प्रतिनिधी अरुण मोरे कृपया. येस राज. सोबत त्या दिशेने एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हो नक्कीच झालाय. ते 2 धावा पूर्ण कोर्स कचाड थ्रो पाहायला मिळालं, परंतु चांगलं कव्हर पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण. सूरज, धन्यवाद साहेब, आपण आलात. आम्ही आपले खूप खूप आभारी असो. आज हा एक चांगला गोलंदाज. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. फुल इज सक्सेसफुल. चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी केल्यात 6 धावा. खूप षटकार. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी रमेश गायकर सरांचं सुद्धा आगमन झालंय. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. नक्कीच क्रिकेटसाठी जिकडे क्रिकेट ना तिकडे आम्ही असं व्यक्तिमत्व असलेले रमेश गायकर सर यांचे सुद्धा आपण एक सन्मान करतोय. या रमेश गायकर सर. दुबई ते मुंबई हा सफर, आणि मी पाहतोय ना या दांडा कोलीवाडा मैदानात कोणतीही स्पर्धा असू दे नेहमी हजर असतात. गायकर साहेब या उपाध्यक्ष नितीन घाग यांच्या हस्ते हा मात्र सन्मान केला जाईल. आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी असो. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना अरुण मोरे पाहताय. अरुण मोरे जर पाहायला गेल्यात ना तर एक अष्टपैलू खेळाडू नेहमीच जीव इथे किन्नर हा खेळाडू असेल. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सूरजसाठी. हा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु चेंडू थेट जातोय वाईट चेंडूची सांगता अतिरिक्त एक धाव. एका धावाने मात्र संघाची वाढती धाव संख्या 39. 39 ऑन अ बोर्ड. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र तेच सारा चेंडू. तेच सारा चेंडू हा मात्र सरळ जातो यष्टीरक्षक राणा मोरे यांच्याकडे. निर्धाव चेंडूची सांगता. हा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू. 5वा चेंडू लेग कटर स्वरूपाचा चेंडू हाताळला खरा राज. काय सुंदर गोलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकाल चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. काय घडतंय मैदानात सूरज याला काही समजत नाही. एक धाव, एकच धाव समाधान. आता मात्र काय घडते मैदानात. फलंदाज होते बाद. वैभव देवकर बाद. तर पण या सर्व कमिटीचे एक आदर्श मोठा भाऊ श्री संदीप गगरे साहेब यांचं सुद्धा या व्यासपीठावर आगमन झालंय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या साहेब बसण्याची व्यवस्था केलेली आहे जरूर. श्री राम कमिटीकडून खूप खूप आभार असेल. आपण आलात, आम्ही आपल्या आभारी आहोत. धन्यवाद. आता मात्र समीर. समीर फलंदाजी मार्कवर समीर. वैभव देवकर यांची जागा सांभाळण्यासाठी समीर. समीर. हा चेंडू आता मात्र वाट पाहिली आणि वाट लावली. चेंडूला धाडून दिला सीमारेषेच्या बाहेर. बराच काळ तो शांत होता, परंतु शांत असताना अंत नाही. 46 धावसंख्या. 46 जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. सर्व मान्यवरांचं अध्यक्ष चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. पुढचा होणारा सामना, चला दोन्ही संघाच्या कर्णधार आपणास विनंती असेल की नाणेफेकी करून घ्या. एका बाजूला असतील मित्र निलेवान नावे, तर दुसऱ्या बाजूला असतील विनीत निलेवान तलेकार. चला या नाणेफेकीसाठी या. तलेकर संघाचा कर्णधार इथे हजर आहे. मित्र निलेवान नावे संघाचा कर्णधार. मला वारंवार सूचना केल्या जाणार नाहीत. मित्र निलेवान नावे संघाचा कर्णधार.
चला मी आमंत्रित करतो या नाणेफेकीसाठी एक क्रिकेट हौशी म्हणजेच क्रिकेट वेड प्रेमी असणारे आमचे गायकर साहेब या नाणेफेकी करून घ्या. तर एक सदा पाटील तर दुसऱ्या बाजूला असतील आदर्श सरलेकर एक डावखुरी हाताचा गोलंदाज दोन्ही सुद्धा डावखुरी हाताचे गोलंदाज कर्णधार एका बाजूला सदा पाटील तर दुसऱ्या बाजूला आदर्श इकडे बघा. केले ते म्हणजे फलंदाजीसाठी नावे असं झाला नावे तुम्ही पाहू शकाल नावे गावातील आदर्श असतील त्याचप्रमाणे तुषार असतील तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात ना तर मुरुड तालुक्यातील पूर्ण रायगडला वेळ लावणारं नाव म्हणजे सरपंच विजय घाणेकर हे सुद्धा पाहायला मिळते. तर 47 धावांची गरज असताना फलंदाज मार्कवर दाखल होतात दोन एक बलाढ्य एक फलंदाज एका बाजूला राणा मोरे तर दुसऱ्या बाजूला निशी कर्णेकर रोहा तालुक्यातील अष्टपैलू खेळाडूंपैकी दोन खेळाडू मात्र मैदानात दाखल झाले. आज दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी खेळण्यासाठी आले खार दांडा या मैदानावर आपला खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाले ते म्हणजे राणा मोरे आणि निशी कर्णेकर जोधपूर या गावातून बिलॉंग करतात हे दोन्ही खेळाडू आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे तळेकार एक्सप्रेसच्या नावाने जाणला जाणारा हा खेळाडू स्वप्नील काटकर. वर्धाचा खेळ संपलाय उत्तरार्धामध्ये आपण पोहोचतोय जिंकण्यासाठी 18 चेंडू 47 धावांची गरज. मॅच ऑन पहिला चेंडू स्वप्नील काटकर तो राणा पहिला चेंडू अतिरिक्त धाव इथे मात्र पंच आमच्यापर्यंत कळवतीलच एक धाव पूर्ण वाईट प्लस वन जास्त वेग वापरण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे स्वप्नील याचा परंतु तो वेग जास्त वापरला आणि अतिरिक्त धाव ऑन स्ट्राईक फलंदाज होतोय तो म्हणजे निश्चित कर्णेकर पंचांच्या डाव्या मार करेल तो म्हणजे स्वप्नील काटकर. हे पाहताय तुम्ही कर माफक आव्हान असताना काटकर तो निशी त्याचे असेल हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू बॅटची काढा लागतोय चेंडू जातोय थेट शॉर्ट कव्हर मध्ये एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न वा विकेट पाहायला मिळाली ती म्हणजे निशी आणि राणा याची बघता बघता दोन धावा मात्र पूर्ण केल्या दोन धावांनी संघाची वाढती धाव त्यांच्या 4 चेंडू तो अतिरिक्त नंतर मात्र दोन धावा पहा सामने अगदी आज तुम्हाला पाहायला मिळणार मोठमोठे संख्या आज या स्पर्धेत घेताना पाहायला मिळतील. होणारा सामना असेल एका बाजूला असेल नावे तर दुसऱ्या बाजूला निखार कंपनी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आदर्श सरलेकर तुषार चौकर हे पाहायला मिळतील. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू बॅट कडा थोडस ग्राउंड बसल्यामुळे
धावांवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे एशियाला एका संघाची वाटते असते 5. हा चेंडू खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण एकच धाव समाधान मानावं लागेल वा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे कलिकाट संघाकडून एकच धाव समाधान धाव हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढलाय निशियाने थोडस धडपण असेल ते म्हणजे निशियावर प्रॉपर चेंडूचा संपर्क मिडल ऑफ दी बॅट होत नाही आतापर्यंत राणामोरे चांगला खेळून काढलाय परंतु त्यांना अजूनपर्यंत गॅप मध्ये काही खेळता आलं नाही दरम्यान या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धाव सुद्धा पोहोचते ते म्हणजे 6 सुंदर गोलंदाजी मोठ्या फटक्याची गरज असेल नितांत गरज असेल ते म्हणजे रोडफूट संघाला हा चेंडू मोठा फटका लोडिंग होता आणि नक्कीच पाठवून दिलाय थेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी मोठा फटका स्वप्नील याच्या गोलंदाजीवर आला जरूर निशी हा चेंडू पुन्हा एकदा अनेकच्या दिशेने गॅप मोठी आहे परंतु चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं समित यांचं धावांवर समाधान मानावं लागलं वा सुंदर क्षेत्रक्षण समित यांचं एकच धावांवर समाधान एका धावने संघाची वाटलेला संख्या 13 13 ऑन बोर्ड असेल अखेरीचा 13 आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू धावांची गरज असेल 17चा रेट असेल 17च्या रन रेटने धावगतीने हा धावा मात्र करावे लागतील वा उत्तर नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला आणि तिथे काय घडते मैदानात शांतपणे सोडतायत चेंडू जातोय वन बाउन्स चौकार वर संधी होती झेल पकडण्याची परंतु थोडीशी गती चुकली क्षेत्ररक्षकाची चेंडू जातोय पॉईंटच्या डोक्यावर होता 4 धावांसाठी चांगला चेंडू होता त्यानंतर मात्र याचा 4 धावा 4 धावांनी मात्र संघाची वाढती धावसंख्या 70
चेंडू 30 धावांची गरज असेल ते म्हणजे रोखून या संघाला परत गोष्ट जयंती म्हणजे तनिकात संघाचे उमेश ठाणेकर करनेकर हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतात एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याचा काही संबंध नाही एकच धाव समाधान म्हणावं लागेल खूप स्ट्राईक करतायत राणामुळे ते पिच स्वरूपाचा चेंडू तेवढाच चांगला खेळून काढलाय गॅपमध्ये चेंडू होता परंतु वा रक्षण तर पाहायला मिळालं आतापर्यंत आठ हा चेंडू हवेत चेंडू उंची जास्त लांबी कमी असेल परंतु त्या चेंडू होतोय एकदा दोन धाव खर्च केल्या तर हा 25 मारा करतोय आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय धाव संख्या पोहोचतोय 21 21 महत्वाचा चेंडू असेल या सामन्याचं चित्र बदलणारा चेंडू असेल या चेंडूला संपूर्ण या सामन्याचं चित्र बदलून जाईल कसं होणार उमेश जाणीकर पुन्हा एकदा तर खेळ आतापर्यंत करतोय करणेकर हा चेंडू बॅटची कडा यष्टीरक्षकाचा सारा थेट फलंदाज होतोय बाद तंबूच्या असलेला ऋषी करणेकर अजून एक क्रिकेट व्यक्तिमत्व आपल्या समोर म्हणजे सालावकर साहेब आधारस्तंभ सुरेश सालावकर यांचं हार्दिक स्वागत असेल आता मात्र महत्वाचे षटक हाताळण्यासाठी आमंत्रित करतील तनिकात संघ जिंकण्यासाठी 6 चेंडू 26 धावांची गरज असेल अरुण मोरे लवच्या स्वरूपाचा फलंदाज नवीन येतोय अरुण मोरे जिंकण्यासाठी 6 चेंडू 26 धावांची गरज असेल मागच्या सामन्यामध्ये पाहिला असेल 6 चेंडू 18 धावांची गरज असताना डिफेंड केलं होतं खरं राजा खोतकर यांनी सुद्धा गोलंदाजी केलं होतं एक मोठं आव्हान होतं त्यांच्या समोर सनी पाटील याचं विध्वंसक फलंदाजी करत होता सनी पाटील परंतु त्याला शांत ठेवण्याचं काम केलं ते म्हणजे राजा खोतकर यांनी मात्र 6-26 6 चेंडू 26 धावांची गरज असताना राणा मोरे राणा आज मात्र त्याला राणाचा खेळ करून दाखवावा लागेल आज आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळावं लागेल यस सर लेट्स प्ले चला थोडीशी घाई करा उमेश घाणेकर सॅम म्हणजे समित गोलंदाजी महत्वात 6 चेंडू 26 धावांची गरज समित 6 चेंडू 26 धावांची गरज असताना हा पराक्रम याच्या आधीही राणा मोरे यांनी करून दाखवला आहे आज मात्र आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी हा पराक्रम करून दाखवावा लागेल जर अध्यक्ष चषक 2026 मध्ये जर टिकायचं असेल ना तर हा पराक्रम करून दाखवावाच लागेल कारण ही स्पर्धा नंतर मात्र 365 दिवसानंतर येतील आमचे लाडके अध्यक्ष स्मार्ट
पर्सनॅलिटी असणारे अध्यक्ष श्री जितूदादा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मात्र अध्यक्ष चषक तुम्ही पाहताय अनुभवताय. चला थोडीशी घाई करा उमेश घाणेकर. मात्र सामोरं जायचं म्हणजे समित 6-26 पाहूया. 6 चेंडू 26 मॅच ऑन. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतील समित. पहिला चेंडू खेळून काढला लॉंग ऑनच्या दरम्यान एक धाव पूर्ण. धावावर समाधान परंतु कच्च्या थ्रो इथे पाहायला मिळेल. काय करते मैदानात 2 धावा पाहिजे होता झालाय. थोडस कच्च्या थ्रो ही अपेक्षा सूरज घडलंय या मैदानात. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 24 धावांची गरज. तो 4 जर षटकार मारले ना तर अक्षय नक्कीच सामना विजयी ठरू शकतोय. सोबत त्या कमिटीमध्ये कमिटी मेंबर्स अक्षय भोंडकर. नक्कीच पहा क्रिकेटचं वेळ ही असते. ज्यावेळी टुर्नामेंट असते ना जितू दादा नक्कीच अक्षय भोंडकर वरून थेट आपल्या ग्राउंड मध्ये पोहोचतात. नक्कीच हेच नितांत प्रेम आहे राम कमिटीवर. त्याचं पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. जिंकण्यासाठी 5 चेंडू 24 महत्वाचा चेंडू. हा चेंडू हव्यामध्ये उंची जास्त आणि लांबी तेवढीच पाहिजे तेवढीच मिळाली. चेंडूला धाडून दिलाय. आता मात्र राणा मोरे याच्या बॅट मधून येतोय षटकार. महत्वाचा षटकार महत्वाच्या क्षणी. राणा मोरे कॅल्क्युलेशन करून मोरे जिंकण्यासाठी 24 असताना त्यांना माहिती आहे माझ्या बॅट मधून फक्त आणि फक्त 4 षटकार आणि षटकारांचीच वार्ता करतात राणा मोरे. परंतु समित नक्कीच चांगला गोलंदाज आहे. समित तालेखार संघाचा एकमेव स्वरूपाचा गोलंदाज हा आहे राणा मोरे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक एअर स्ट्राईक करणार का. परंतु आता मात्र पंच आमच्यापर्यंत वळतात. वाईट चेंडूची सांगता तसं गोलंदाजाला एक चेतावणी दिले. 1 बाउंड. 5 चेंडू 17 धावांची गरज. तर तू काही करा सूरज उमेश थोडीशी घाई करा. आज आपल्याला 16 संघ इथे खेळवायचे आहेत. 8 संघ असतील गाव टू गाव तर 8 संघ असतील 2. चला पुन्हा एकदा हा चेंडू आव देखा ताव चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अतिशय चषक षटकार. मात्र समीकरण बदलता येते. 11 धावांची गरज असेल 3-11. मॅच बॉल तो बघ. चेंडू 11 धाव 3 चेंडू 11 धावांची गरज असेल. 3 चेंडू 11 धावा. राणा मोरे वा काय सुंदर फटकेबाजी करतोय. आणि तुम्ही पाहू शकाल पहिलाच सामना झाला होता तोडकोली विपक्ष तोडे. तो सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. हा सामना सुद्धा शेवटच्या टप्प्यात आलाय आणि हा सामना कोणाच्या टप्प्यात येणार हे मात्र पाहायला नक्कीच आवडेल प्रेक्षकांना. राणा मोरे सुस्ताट सुटलाय परंतु समित यांना त्याच्यावर आळा घालावं लागेल. एक चांगला चेंडू या सामन्यामध्ये पकड मजबूत बनवेल आणि एक षटकार अजून विजयाच्या जवळ घेऊन जाईल तो म्हणजे राणा मोरे याला. 3-11 3 चेंडू 11 धावांची गरज असताना समित कोणत्या प्रकारे चेंडू हातलेला पंचांच्या डाव्या बाजूने महत्वाचा चेंडू आणि काय घडते मैदानात.
थोडस जास्त ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. अतिरिक्त एक धाव जिंकण्यासाठी आता मात्र 10 धावांची गरज असेल. चेंडू 10 धावा. 5 सामना होत कुठे 6 चेंडू 26 धावांची गरज असताना सामना मात्र पोहोचलाय 3 चेंडू 10 धावा. म्हणजे 16 धावा आतापर्यंत खर्ची केल्या. राणाचं जसं नाव आहे त्याचप्रमाणे फलंदाजी सुद्धा करतोय. 360 डिग्री प्लेअर आहे हा समित. शॉर्ट पीच स्वरूपाचा चेंडू. आता मात्र चेंडू उंची जास्त आणि लांबी सुद्धा तेवढीच. चेंडूला धाडून दिलाय. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर येतोय हा महत्वाचा षटकार. त्यासाठी 4 धावांची गरज असेल. 2 चेंडू 4 धावांची गरज. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना सकाळ उमेश घाणेकर. सामना होता कुठे आणि सामना येऊन पोचलाय कुठे. नक्कीच थोडस धडपण असेल समित त्याच्यावर, कारण मोठा खेळाडू आहे राणा मोरे. 4 धावांची गरज. अजूनही सामना इथून पलटू शकतो. एक चांगला चेंडू या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करू शकतोय तळेकर संघाचं. त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव व्यावसायिक गटामध्ये सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव तळेकर गावाचा अजून एक अनमोल हिरा तेजस काटकर यांचं सुद्धा आगमन या मैदानावर झालंय. तेजस काटकर या समालोचन कक्षामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. चेंडू 4 धावांची गरज असताना पाहूया सामना आता मात्र शिगेला पोहोचलाय. 2 चेंडू 4 धावा. पंचांच्या उजव्या बाजूने आता मारा करेल हा चेंडू. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. वा एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडते मैदानात इथे काय घडतंय. मोठा धक्का. राणा मोरे सामन्याचं चित्र बदलवणारा हा मात्र क्षण इथे पाहायला मिळेल. राणा मोरे फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. काय घडलं काय बिघडलं या सामन्यामध्ये तुम्ही सर्व पाहिलं असेल. षटकार पाहिले, चौकार पाहिले, विकेट्स पाहिले आणि महत्वाच्या क्षणी येऊन रनआउट सुद्धा पाहिले. आता मात्र मॅच इज ऑन. जिंकण्यासाठी एक चेंडू 3 धावांची गरज. यस बॅट घेऊन जा राणा मोरे. पहिला सामना सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला होता. त्याचप्रमाणे दुसरा सामना सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलाय. जास्त दैनित्यमान 16 अनुभवतात. चला फलंदाज पाठवा लवकरात लवकर. एक चेंडू 3 धावांची गरज असताना त्या ताकदीचा फलंदाज पाठवणार राणा मोरे नक्कीच. मॅच इज ऑन. चला थोडीशी घाई करा. आता आपण घड्याळामध्ये 11:28 आज आपल्याला सामने संपवायचे आहेत संपूर्ण. काही करा मित्रांनो. चला फलंदाज थोडस धावून या. एक चेंडू 3 धावांची गरज असताना तलेकार संघ पहा शेवटच्या चेंडूपर्यंत जिद्द चिकाटी सोडली नाही. तलेकार संघाची हीच तर खासियत आहे. एक चेंडू 3 धावा. फलंदाज प्रज्योत डाके. एक चेंडू 3 धावांची गरज असताना प्रज्योत डाके. काय घडलंय मैदानात. चांगली फलंदाजी चालू असताना राणा मोरे मात्र फलंदाज होत बाद. थोडीशी चुकी करतात का या चेंडू नंतर मात्र विचार करणार या गोष्टीचा. कंपल्सरी चेस असतील सर्व सामने. एक चेंडू गरज समित थोडस दडपण होतं परंतु दडपणाला जुगाडून ना त्याच्यावर मात करावं लागते. तेच करून दाखवले समित याने. वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तीच वेळ आता इथे आले.
1 चेंडू 3 धावांची गरज. मॅच इज ऑन. नक्कीच अति रोमांचक सामना तुम्ही पाहताय. पहिला सामना सुद्धा तसाच होता, दुसरा सामना सुद्धा तसाच. 1 चेंडू 3. हा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू काय घडला मैदानात. वा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या समित साठी. सुंदर गोलंदाजी. मॅच होते कुठे आणि मॅच आली कुठे. राणा मोरे खूप चांगले खेळतात, परंतु हार्ड लक. मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा सनी पाटील खूप चांगले खेळले, परंतु हार्ड लक त्यांचा सुद्धा. नलेकर संघ सुंदर खेळलात. दोन संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पहा, ही असते खिलाडी वृत्ती. एक संघ बाहेर आला नाही तोपर्यंत दुसरा संघ मैदानात दाखल सुद्धा झाला. तलेकर संघ, शिस्त संघ पाहू शकाल तुम्ही. विजय घाणेकर, तेजस काटकर या संघामध्ये पाहायला मिळतील. यस, तुम्ही पाहू शकाल. फक्त जितू दादा आणि राम क्रिकेट कमिटीवरचं प्रेम पाहून विजय घाणेकर सरपंच एक लाखाची स्पर्धा सोडून या आपल्या स्पर्धेसाठी दाखल झालेत. खूप खूप धन्यवाद. आता आपण करतोय आवाजामध्ये बदल. आपण समालोचनासाठी करतोय आवाजामध्ये बदल. प्रणित भोईला इन्व्हाइट करतोय पुढचं धावतं समालोचन करण्यासाठी. धन्यवाद.